जाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वारकरी पंथा पाठ 42 वर्ष तुकाराम महाराज समाजात राहिले. लक्ष देऊन ऐका बरं का. पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून तुकाराम महाराजांना काही पाहिलं नाही. तुकाराम महाराजांना काहीच वाईट केलं नव्हतं लोकांचं. बरं तुम्ही म्हणसाल वाईट केल्यावरच त्रास होतो. नाही 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 नाही, वाईट केल्यावर कमी त्रास होतो, चांगलं करायला लागले की जास्त त्रास होतो. तुम्ही अनुभव घ्या. तुकाराम महाराजांना जगाचं कधी वाईट केलं का? नाही. तुकाराम महाराजांना कोणाची लबाडी केली का? नाही. तुकाराम महाराजांना कोणाला लुबाडलं का? नाही. लक्ष द्या. तरी महाराजाची गाथा लोकांनी पाण्यात बुडवली. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे सापडत असतात. लक्षात घ्या. आता यांनी स्वतः जरी कीर्तन ठेवलं असेल तर सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर बॅनर पाहिले की अर झोपू देत नाहीत रे आजे. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. ही गोष्ट आहे महाराज. तुकाराम महाराजा एवढा त्रास आज आजच्या कीर्तनकाराला नाही. मंबाजी गोसाव्यानं तुकाराम महाराजाला काठीने मारलं. त्याचे हातपाय दाबाय तुकाराम महाराज संध्याकाळी त्याच्या घरी जातात. गाथा महाराजांची पाण्यात बुडवली. गावातल्या लोकांनी रागराग केला. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे पाटील गावीचे लोक. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली. काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्याबळे. काय खावं कुणीकडे जावं. गावातल्या माणसांनी महाराजांचा रागराग केला. सारखा सासरचा त्रास झाला. आठवण कुठली येते बोला ना. तुमचा 5वा हप्ता पडला नाही का अजून? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये का बसलात बाबा? तुम्हाला बिला शिकण्याची पगार सुरू झाली, पोरायला अभ्यास करून होईना. हां होय माया बोला. हां नाही त्याचा गोंधळ झाला साहेब. बरं का सर, मागं 6-7 महिन्यापूर्वी एक योजना आली, शिंदे साहेबांनी चालू केली ती बघा. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या बुवा. 65चं लगेच 75 करून घेतलं ना बाया ना. नवरा म्हणे तू मोठी कधी झाली म्हणे. एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. बरोबर. आणि मागच्या 2-3 महिन्यात योजना आली लाडकी बहीण, आणि त्याची वय मर्यादा पुन्हा 75 वरची कितीवर आणली? 65 वर आणली. केले कर्म झाले त्याचे भोगाले.
काढून घेतलं ती तोंड जोडून घ्यायला लागली आज, हा ना, बरोबर आहे ना. लक्ष देऊन ऐका बघा. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की कुठली आठवण येते? मायराची. पण आता सासूरवास राहिलाय का? हां बोला, माय सासूरवास राहिलाय का? नाही नाही नाही. मान्य करता एवढं चांगलं आहे. पहिल्यांदा लक्ष द्या बरं का, पहिल्यांदा नवरा कसा भेटतो ही चर्चा नसायची जा. मी पण लहानपणी ऐकलेलं आहे. एकच चर्चा राहायची बुवा त्या पोरीची न मायची. सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती, सासू कशी भेटती. आता सासूची चर्चा आहे, महाराणी येतीच कशी, ठेवती घरात का काढती लाता मारून गाय घराच्या बाहेर. बरं येतीच कशी भीती नाही, येतीच का नाही भीती आता, बरोबर आहे ना. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं? नशीब. आता बायको मिळणं एवढं नशीब झालंय. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत पाहिजे, बाकी काय अपेक्षा आहे म्हणे. पोरीच राहिला ना महाराज. एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की ती काय म्हणते बघा, जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना, जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना. कोणी माहेरात येईना, कोणी माहेरात येईना. माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. माय बाप गेली दोन्ही आता उरले नाही कोणी. माय बाप गेले दोन्ही आता उरले नाही कोणी. माय बाप गेली दोन्ही आता उरले नाही कोणी. जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना, जाच सासूचा सोसेना माहेरात येईना. जात सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना, जात सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना. जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना, जाच सासूचा सोसेना कोणी माहेरात येईना. आणि माहेरातलं कोणी भेटलं की ती काय म्हणते बघा, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बस आता मला माझ्या माहेराला जायचंय. ऐका बरं का, चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया भो. चुकवा जाच तुमचा पडते तुमच्या पाया. चुकवा एवढा जाच तुमच्या पडते पाया भो. चुकवा एवढा जाच तुमचा पडते पाया हो. महाराज म्हणले
या जाचातून आता मला सोडवा आणि कोणीतरी माझ्या माहेराला घेऊन चला. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मग आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. आपलं माहेर कोणतं आहे? बोला. पंढरपूर. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. आपल्या सगळ्यांचं माहेर पंढरपूर आहे. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचंय. मी पुढं म्हणतो, तुम्ही अर्ध मागे म्हणायचं न वाजवता. हा. मग साधू संताला विनंती करतात, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत, म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांग देवा नमस्कार, सांग देवा नमस्कार. अनाथ अपराधी, अनाथ अपराधी, पतित गळा, पतित कधी पाया वेगळा नका करू, हरी पाया वेगळा नका करू. तुका मने मजा आठवा, तुकामने मला मूळ लवकरी पाठवा, मूलवरी पाठवा, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांग देवा नमस्कार. सांग देवा नमस्कार. महाराज म्हणले तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका म्हणे मज, बोला. तुका म्हणे मज, अरे म्हणलेला आठवा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, कोणाला तरी मला घ्यायला पाठवा. आणि ऐका, जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबारायला घ्यायला आला. भारताच्या सम्राटाचा शेवट आगीत जळून झाला आणि तुकाराम महाराजाला जगाचा मालक घ्यायला आला. भगवंत तुकाराम महाराजाला घ्यायला आले. पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेश. भगवंत म्हणले चला मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले देवा मी एकटा येणार नाही, माझ्याबरोबर कुणाला यायचं मला जरा एकदा विचारू द्या. आणि मग महाराज गावात आले आणि लोकाला काय म्हटले, चला माझ्याबरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. शिरसाट साहेब तू तर सानप महाराज आहे म्हणा. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले. कोणी जरी विश्वास नाही ठेवला तर माणसाला अपेक्षा कुणाकडून असते? बोला ना. सोनू तो माझ्यावर भरोसा नाही का? बायकोकडून असते. महाराज घरी आले, म्हणले जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्याबरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे हे बघा, तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले नका येऊ माझ्याबरोबर वैकुंठाला. पण मला वाट लावण्यासाठी गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. आणि देहू परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला येतात. आणि मग महाराज या जगाचा निरोप घेताना म्हणतात, बाबाओ ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुजावी, सगळा सांगावी, विनंती माझी, वाड वेळ झाला उभा वैकुंठा श्रीरंग, आम्ही आम्ही जातो आमुच्या
आम्ही जातो आमुच्या गावा आम्ही जातो आमुच्या महाराज म्हणले आता आम्ही आमच्या गावाला जाणार आहे. हा आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. लोक म्हणले महाराज तुमचं गाव कोणतं आहे? म्हणले आमचं गाव हे नाही. मग आम्ही वाकडीवरून आलो. आमचं गाव हे नाही. मग आम्ही पिंपळगाववरून आलो. आमचं गाव हे नाही महाराज, आम्ही भोकरदनवरून आलो. आमचं गाव हे नाही, आम्ही संभाजीनगरवरून आलो. मग महाराज तुमचं गाव कोणतं आहे? महाराज म्हणले आम्ही वैकुंठवासी आलो. याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वरताया झाडू संताचे मार्ग आड राणी भरले जग. कशासाठी आले महाराज? बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना. ऐका, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही आणि संताला आपली अधोगती सहन होत नाही. म्हणून महाराज त्यांचं ठिकाण सोडून या वैकुंठातून मृत्यू लोकात आले. पण महाराज म्हणले मी आता जाणार आहे, पण माझी गाथा तुमच्यासाठी मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराष्ट्रात जन्माला आले तर दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक पंढरपूरची वारी केली पाहिजे आणि एक गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. महाराष्ट्राला महाराष्ट्राची श्रीमंती कोणती जर असेल ना तर या महाराष्ट्र संताची भूमी आहे, ही पहिली श्रीमंती आहे. आणि या महाराष्ट्रात गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ निर्माण झाले, ही दुसरी श्रीमंती आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, हे बघा तुमच्याकडे जास्त वेळ नाही, मला माहिती आहे तुम्ही बिझी माणसं आहेत. कारण तुम्हाला वेळीच सर्वांना रिप्लाय द्यावा लागतो, बरोबर आहे ना. 24 तास ऑनलाईन राहून प्रत्येकाला मेसेज द्या. काही तर मेसेज पडण्याची वाट पाहतात, एवढी बिझी माणसं आहेत. त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही 2 तास गाथा ज्ञानेश्वरी अजिबात वाचू नका. वाचलं तर बेटर. तुम्ही 5 मिनिटं गाथा वाचा आणि 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा. 5 मिनिटात 5 अभंग होतात आणि 5 मिनिटात 15-20 ओव्या होतात. नसेल 15-20 ओव्या तर 5 ओव्या रोज वाचा आणि 1 अभंग वाचा. 5 ओव्या वाचा आणि 1 अभंग वाचा. 1 अभंग वाचायला 1 मिनिट लागेल आणि 5 ओव्या वाचायला 2 मिनिटं लागतील. फक्त अवघी 3 मिनिटं गाथा ज्ञानेश्वरीसाठी द्या. मामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. तर नारायण झालं पारायण बंद झालं तरी चालेल. कोणी म्हणाल आम्हाला वाचता येत नाही महाराज ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीवरून नुसतं रोज बोट फिरवा, त्याने काय होईल? तुम्ही ज्ञानेश्वरीवरून नुसतं बोट जरी फिरवलं ना तर ज्ञानेश्वर महाराज तुमचं बोट आयुष्यभर सोडणार नाहीत. ही ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. काय ताकद आहे त्या ज्ञानेश्वरीची ऐका. या गाथा ज्ञानेश्वरीच्या ताकदीनं आम्ही दुबईला सुद्धा कीर्तन करून आलो महाराज. ही ताकद गाथा ज्ञानेश्वरीची आहे. तुम्ही महाराष्ट्रातली लोक प्रेम कराल, 4 राज्यातली लोक प्रेम कराल, नवल नाही, विदेशात सुद्धा आमच्या कीर्तनाला एवढी गर्दी होती. ही गाथा ज्ञानेश्वरी सारखी श्रीमंती आहे. महाराज म्हणले ते गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. या जगातल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्हाला गाथ्यात मिळाला. बोलायचं कसं, राहायचं कसं, चालायचं कसं, वागायचं कसं, सगळ्या गोष्टीचं उत्तर गाथा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. महाराज म्हणले ती ज्ञानेश्वरी गाथा आम्ही तुमच्यासाठी मागं ठेवलेला आहे. आजवरी होतो तुमचे गावे आता कृपा असुयावी. आता नाही येणे जाणे सहज बोलणे खुंटले आम्ही जातो आमुच्या गावात. आम्ही जातो आमुच्या गावात.
आम्ही जातो आमूच्या गावा, आम्ही जातो आमूच्या गावा. महाराज म्हणले आता मला माझ्या गावाला जायचंय. आणि ऐका, भारताच्या सम्राट धृतराष्ट्राला जंगलातल्या वनवयातल्या आगीत जळून जावं लागलं आणि 42 वर्ष जगाचा त्रास सहन केला. पण त्या तुकाराम महाराजाला घेण्यासाठी जगाचा मालक आला, मृत्यूच्या डोक्यावर पाय दिला. ऐका, मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदैव वैकुंठ गमन तुकोबाराय करतात आणि मग सांगतात, बाबाओ मी या जगामध्ये जो अट्टहास केला तो या दिवसासाठी केला. याजसाठी केला होता हट्टहास, याजसाठी केला होता हट्टहास, वा वा, याजसाठी केला होता हट्टहास, याजसाठी केला होता हट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस बोलवावा, शेवटचा दिस बोलवावा, हो शेवटचा दिस बोलवावा, 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 बोलवावा, शेवटचा दिस बोलवावा, याजसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस बोलवावा. आता चिठ्ठीने पावलो विसावा, 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 आता चिठ्ठीने पावलो जोरदार टाळ्या वाजवा. वा वा वा, क्या बात, वा. अशी गोड चाल ऐकायला मिळणं अनमोल आहे महाराज. आणि अमोल करूनच येत असं. वा, काय अजब चाल म्हणली राव. लक्षात घ्या, गोड. महाराज म्हणले याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता आपण प्रमाणानं अभंग जुळूयात. प्रस्तावना मोठी होती पण अर्थ प्रस्तावनेशी निगडीत आहे. जे जाणकार आहेत त्यांना अभंगाची भूमिका कळेल, बाकीच्या तर जेवणाचा आनंद घेतलेलाच आहे, त्याच्यामुळं काही लई ताण घ्यायचं काम नाही. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका, कोणता शेवट गोड व्हावा? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. याजसाठी केला होता अट्टहास, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. याजसाठी केला होता अट्टहास, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. याजसाठी केला होता अट्टहास, काळ गुलाम सलाम करी. राम राम हो इवाई हो दाजी. हां, याजसाठी केला होता अट्टहास. लय मस्त झालं बुवा काम आहे. हां, लक्ष द्या माझ्याकडे. चला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याजसाठी केला होता अट्टहास, तुकाराम 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 हो तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ हाय. मृत्यूवर विजय मिळवण्यासारखा पुरुषार्थ नाही हा. हे बघा पंतप्रधान लक्ष द्या बरं का, भारतावर विजय मिळून पंतप्रधान होता येईल फारसा पुरुषार्थ नाही. बांगलादेशच्या पंतप्रधानाला पद सोडून जगण्यासाठी भारतात यावं लागलं. बांगलादेशचा पंतप्रधान होता आलं पण मरणाची भीती घालवता आली नाही. कळलं माझं बोलणं? मरणाची भीती घालवणं हा खरा पुरुषार्थ आहे. सामान्याचा कान कोणी बी धरतं. काही माणसं म्हणतात शेळीचा कान कोणी बी धरतं, वाघाचा कान धरून पावा. पण वाघाचे दात मोजण्याची ताकद फक्त छत्रपती संभाजीराजामध्ये होती. हे आयऱ्या गैऱ्याचं काम नाही महाराज, लक्षात ठेवा. ही ताकद शंभूराजाची होती. जीवनामध्ये एक सुद्धा लढाई न हारणारा एकमेव राजा म्हणजे शंभूराजे होते. संभाजी महाराज होते, एकही लढाई हारली नाही संभाजी राजानं. सामान्य संघ लढाया नव्हत्या, भावकी संघ तर अजिबात नाही. आपल्या लढाया भावकी संघच. 4 पोरं आहेत त्यांना दुसऱ्याचं चालू द्यायचंच नाही. त्यांना म्हणायचं 4 पोरं आहेत, हान मग लोकायला आता करतो काय दुसरं. बरोबर आहे ना? अरे हे बघ, गावावर भावकीवर विजय मिळवणं फार सोपं आहे. खरा विजय मिळवावा लागतो मृत्यूवर, आणि तो पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केला. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. झालं, थांबायचंय मला, लक्ष द्या फक्त. एक आहे अट्टहास आणि दुसरा शेवट गोड होणं. प्रश्न आहे गुरुजी, याजसाठी केला होता अट्टहास हा आहे प्रश्न. आता याचं उत्तर आहे का? शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. एका प्रश्नाचे हे सगळे उत्तर आहेत हा. तुम्ही मास्तर आहेत ना त्याच्यामुळे हे लक्षात येते हा. प्रश्न आहे अट्टहास कशासाठी केला? उत्तर आहे शेवटचा दिवस गोड व्हावा हे पहिलं उत्तर. याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा हे दुसरं उत्तर. याजसाठी केला होता अट्टहास. लक्ष देऊ नाही का? खुंटलिया धावा तृष्णेची या हे तिसरं उत्तर. याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तेने गुन्हे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी मुक्तीबरोबर लग्न झालं याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवसचारी खेळीमेळी याजसाठी केला होता अट्टहास. दुसरा प्रश्न आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. उत्तर आहे का? आता निश्चिंतीने पावलो विसावा. उत्तर शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटलिया धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा. कवतुक वाटे झाली या वेचाचे शेवटचा दिवस गोड व्हावा. नाम मंगळाचे तेने गुन्हे शेवटचा दिवस गोड व्हावा. कधी शेवट गोड? तुका म्हणे मुक्ती पर निली नोवरी मुक्तीबरोबर लग्न लागलं शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. पहिल्या चरणात अभंगातला प्रश्न आहे, खालचे 3 चरण त्याला जोडले की हे त्याचं उत्तर आहे. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या विठोबा रखुमाई. हरे हरे रखुमाई हरे विठोबा रखुमाई. हरे जय जय हरे जय जय विठोबा रखुमाई. हरे जय जय ताली वाजवा. हरे जय जय हरे जय हरि जय जय
तुझ्यासाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो 20वा खुंटलिया धावा तृष्णेची या धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. नियोजित वेळ 8 ते 10चीच होती पण सुरू व्हायला 8:30 वाजले आहे का नाही. त्याच्यामुळं 8:15 बरोबर झालेले. अजून 5 मिनटं घेतो आणि थांबतो. आज हा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे काय वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही आणि थंडी जास्त आहे की नाही. थंडीही जास्त आहे आणि वेळेच्या पुढं जाणंही बरोबर नाही. पावसानं बदबद पडाव उघडून जाव झड लावू नाही. 11 वाजायले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज उरक म्हणतात. आता दुसरं काहीच म्हणत नाही. बरोबर आहे. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा हे शहाणपणाचं लक्षण असतं. बरोबर आहे का नाही. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. बसा खाली बाबा. आज हा कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे तो स्वर्गवासी सांडू सखाराम शिरसाट. सगळं यस यसच आहे. सांडू यस, सखाराम यस आणि शिरसाट यस आणि कीर्तनकार बी यस आणि कीर्तनकाराचं आडनाव बी यस आहे का नाही. सगळं सक्सेसच आहे महाराज आहे. सगळंच सक्सेस आहे बघा. लक्षात ठेवा. यश यश यस आहे सगळं लक्षात घ्या. पण सांडू सखाराम पाटील सगळे कुंभ राशीचे माणसं आहेत या आणि मी कुंभ राशीचंच आहे. म्हणून लक्षात घ्या. त्यांनी 3ही सुपुत्रांनी त्याच्यात पहिले ज्येष्ठ आहेत दादाराव भाऊ, त्याच्यानंतर आहे पांडुरंग भाऊ आणि नंतर आहेत आपले नामदेव भाऊ म्हणजे महाराष्ट्र पोलीस. संभाजीनगरमध्ये सध्या कार्यरत आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणानं आपली ड्युटी या ठिकाणी ते पार पाडत आहेत. महाराज मी 1.5 वर्षाचा होतो तेव्हा आई वारली आणि मला आईचा चेहरासुद्धा आठवत नाही. लक्षात घ्या बरं. माझी मुलगी आहे. मला आता मी लाडकीच आहे ती पण ती आईशिवाय राहत नाही. तिला जर म्हणलं ना बाळा तू माझ्याकडे ये ती म्हणते मम्मी. लक्षात ठेवा बरं का. आता ती मोठी झाली 2रीला शाळेमध्ये जाते तरी पण आईला सोडून राहत नाही. आईला सोडून राहत नाही. वयाच्या 1.5 वर्षाच्या असताना आई सोडून गेली आणि मला वाटतं आई गेल्यानंतर गाईच्या दुधानं तुम्हाला जगवलं असेल. गाईच्या दुधानं साहेबांना जगवलं असेल. पण आई गेल्यानंतर काय दुःख असतं. किती मोठे व्हा जीवनात किती मोठे व्हा. घरी आल्याबरोबर तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त आई असते. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे. जोपर्यंत माय जिवंत आहे ना तोपर्यंत माहेर चांगलं आहे. अरे माय आहे म्हणूनच माहेर म्हणतात ना. सासू आहे म्हणून सासर आहे आणि माय आहे म्हणून माहेर आहे. माय गेली ना मायेचा हात फिरवणारं या जगाच्या पाठीवर कोणी शिल्लक राहिलेलं नसता. हे बघा चेहरा पाहिल्यानंतर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. गुण पाहिल्यावर प्रेम करणारे जगात खूप माणसं मिळतील. पण आपला चेहरा न पाहता गुण अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटातच जे आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात. जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही साहेब. तुम्ही पोलीसमध्ये आहात, कायद्याशी निगडीत आहात. जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण या जगाच्या पाठीवर एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. उसे माँ की अदालत कहते हैं. त्या आईच्या अदालतमध्ये कोणत्याच लेकराला शिक्षा मिळत नाही. पण त्या आईची अदालत कळण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी राहिलेली नव्हती. त्या मायला सुद्धा व्यवस्थित पाहायला मिळालं नाही. साहेब तुम्ही किती बी मोठे व्हा. तुमचे पोरं आज MBBS आहेत, डॉक्टर आहेत, मुली चांगल्या शिकलेल्या आहेत, भावाची मुलं चांगले शिकलेले आहेत, जावाई तुम्हाला शास्त्रज्ञ मिळालेले आहेत. तुम्ही एवढं जरी सगळं काही मिळवलं असेल ना तर तुमच्या डोक्यातली तुमच्या हृदयातली एक उणीव कधी भरून निघणारी नाही की माझी आई माझ्याजवळ नाही, माझ्या आईला मी कधी पाहिलं नाही. अरे लोकांची आई लेकरांच्या सोबत आहे आणि माझ्या आईला मी पाहिलं नाही. ही उणीव कधीच भरून निघणारी नाही. मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यायचे? आईचं. निवडून आले तरी पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचे? आईचं. आणि वाढदिवस जरी साजरा करायचा असेल तर कुणाबरोबर? आईबरोबर. अरे पंतप्रधान आहे भारताचा, 140 करोड जनतेचा मालक आहे. जगात लोकप्रसिद्ध म्हणून पंतप्रधानाची नोंद झालेली आहे.
पण त्यालासुद्धा आईच्या आशीर्वादाची गरज पडली आहे. त्यानं वाढदिवस 10-5 पंतप्रधानासोबत साजरा नाही केला. त्यानं त्यांचा वाढदिवस आपल्या आईबरोबर आणि आईच्या हातानं जेवून साजरा केला. मी सांगेन तुम्हाला, बाळांत या शब्दाचा अर्थच असा असतो, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो. मी सांगेन तुम्हाला, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आई आहे. आणि ती आई आपल्याला कळत नव्हतं, तेव्हाच आईनं या इहलोकाची यात्रा संपवली. आणि त्याच्यानंतर आई म्हणून कुणाकडं पाहायचं, तर आई म्हणून आपल्या बापाकडं पाहिलं. आणि बापानं सुद्धा, सांडू पाटलानं सुद्धा माझ्या लेकराला त्रास होऊ नये याकरता पत्नी गेल्यानंतर दुसरा विवाह केला नाही. काय लेकरावर प्रेम असावं. आणि शून्यातून विश्व या ठिकाणी हे सगळं उभं केलं आहे. आणि पाटलानं, सांडूबाबाने मायची आणि बापाची ह्या दोनही भूमिका पार पाडल्या. ऐका बरं, बराच वेळ बापाची भूमिका आई पार पाडताना उदाहरणं भरपूर सापडतील. पती गेल्यानंतर पोरासाठी आपली माय बापही होते, माई नाही, माई राहत्या. पण पत्नी गेल्यानंतर असे क्वचित उदाहरणं आहेत की त्या माणसानं लग्न केलं नाही आणि आपल्या लेकरांना सांभाळलं. ते प्रेम या सांडू पाटलाने आपल्या लेकरांना दिलं. मायचं आणि बापाचं प्रेम, जसं तुम्ही संत माय बाप कृपावंत. महाराज म्हणले, संत जसे आपल्या जीवाचे मायबाप असतात ना, तसं या पोरांचे, या तीनही पोरांचा माय आणि बाप याची भूमिका कोणी पार पाडली असेल, ही गावासाठी आदर्श गोष्ट आहे बरं का. मी तर म्हणतो, गावासाठी नाही, ही परिसरासाठी आदर्श गोष्ट आहे. महाराज, कोण राहायला तयार आहे? पत्नीविना एवढ्या जीवन जगणं शक्य आहे, लक्षात ठेवा. पण आपल्या लेकरासाठी त्या सर्वस्वाचा त्याग सांडूभाऊनी, या सांडूबाबांनी या ठिकाणी केला आणि आपल्या लेकरांना घडवलं सुद्धा. आज साहेब पोलीस आहेत, पण पोलीस असताना सुद्धा वारकरी संप्रदायाची नाळीशी जोडलेले आहेत. फार मोठी गोष्ट आहे महाराज. मी तर अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्यांना त्यांचं उदाहरण सांगेन. अरे, जे एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा संप्रदायाला, साधू संताला मानणारे आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे महाराज. ही सामान्य गोष्ट नाही. आणि आपल्या कर्तव्याशी सुद्धा प्रामाणिकपणा ज्यांनी राखलेला आहे, आणि त्यांचं नावच नामदेव आहे. आणि नामदेव हे पांडुरंगाचे आवडते भक्त होते. पांडुरंगाचे आवडते भक्त हे नामदेव होते. आणि ते नामदेवानं, लक्ष देऊ नका, प्रेममूर्ती म्हणून नामदेवरायाला संबोधल्या जायचं. तसं या परिवारातलं प्रेममूर्ती म्हणून ह्या नामदेवाकडं पाहिलं जातं. आपल्या भावाच्या मुलाला सुद्धा, अरे आपण एकट्यानेच पुढं जायचं नाही, आपण एकट्याचीच आपली पोरं मोठे करायचे नाही, तर आपल्या भावांच्या लेकराला सुद्धा आपल्याजवळ ठेवून ज्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं. पण आज बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, जीवनात 2 गोष्टीला घाबरा दादा हो. बसलेल्या तरुणांना माझी विनंती आहे, तुम्ही माझ्यासारखं धोतर घालून फिरावं माझी अपेक्षा नाही. घातलं तर चांगलंच आहे. तुम्ही चांगल्या जीन्स घाला, टी शर्ट घाला, चांगल्या गाड्या घ्या, मोबाईल घ्या, माझी मनाई नाही त्याला. पण मायबापाला शब्दानं दुखू नका, एवढीच तुम्हाला विनंती करतो मी. त्याच्यापेक्षा मोठी विनंती नाही. तुम्ही एखाद्या महाराजाचं नका ऐकू, चला, पण तुमच्या मायबापाच्या शब्दाच्या पुढं जाऊ नका. मी म्हणतो, ज्यानं मायबापाचं ऐकलं ना, त्याला महाराजाचं ऐकण्याची बी गरज नाही. कारण या जगातला कोणताच बाप आणि कोणतीच माय लेकराचं आहित व्हावं हे चिंतन करत नाही. या जगातला एकही बाप पोराचं वाईट व्हावं याचं चिंतन करत नाही. आणि ज्या जगातली एकही आई देवाकडे गेल्याशिवाय लेकराशिवाय काही मागत नाही. देवाकडे गेली की आपल्या लेकरांना मागत राहते. आणि बाप आयुष्यभर जीवाचं रान करतो, तो आपल्या पोरांसाठी करत असतो. पोरांसाठी ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही ना, त्या माझ्या पोरांना मी कमी पडू देणार नाही. ज्या दुःखात, ज्या संकटातून मला जावं लागलं ना, माझ्या पोरांना ती वेळ आली नाही पाहिजे. ही भूमिका बापाची असते दादा हो. म्हणून जीवनात 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसंही असू द्या,
आपला बाप कसा आहे असू द्या, दरवाजात जरी बसलेला असला ना, कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जात नाही. बिन बापाच्या पोरानं किती काम केलं ना, लोक नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. माझ्या वडिलाचा साहेब मला किती वाजता फोन येतो, माझं कीर्तन संपलं की फोन राहीन. 1 वाजता येईल, कधी 2 वाजता, कधी 3 वाजता, कधी 4 वाजता. त्यांना जाग आली की पहिला फोन असतो, महाराज कुठपर्यंत आहेत तुम्ही, कुठपर्यंत आहेत तुम्ही. म्हणून मी सांगेन, मी आज जो इथं उभा आहे ना, मी महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर 4-5 राज्यात कीर्तनाला जातो आहे. तुम्ही यूट्यूबला, टी व्हीला सगळीकडं मला पाहिलेले. विदेशातही जाऊन आलो कीर्तनाला. हे मी अभिमानानं नाही सांगत, मला सांगण्याचा भाव वेगळा आहे. हे सगळं जर शक्य झालं असेल ना, हे माझ्या बापानं केलेल्या संस्काराच्या पावतीमुळं झालेलं आहे. माझ्या बापानं जर माझ्या संस्कार टाकले नसते तर मी कशाला कीर्तनकार झालो असतो, कशाला कीर्तनकार. अहो कीर्तन म्हणजेच मला कळालं नसतं काय. ही सगळी भूमिका बापानं पार पाडलेली आहे. पण त्याच उपकारातून उत्तराई होण्यासाठी येणाऱ्या 22 तारखेला माझ्या आईवडिलाचं मातृपितृपूजन सोहळा मी ठेवला. म्हटलं गेल्यानंतर तर भरपूर माणसं करतात, पण ते आहेत तेव्हा आपण एखादं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या आईवडिलाचं मातृपितृपूजन सोहळा भव्य दिव्य स्वरूपाचा येणाऱ्या 22 तारखेला मी ठेवलेला आहे. तुम्हाला दूर आहे यायला, पण शक्य झालं तर या. मी महाराजांना विनंती केली, कारण गरजेचं आहे. आज लक्षात ठेवा, या महाराष्ट्रात नवीन वृद्धाश्रमाचे उद्घाटन होणं ही महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची गोष्ट नाही आहे, स्वाभिमानाची गोष्ट नाही आहे. या महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद व्हावे ही खरी महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. आणि आज खऱ्या अर्थानं सांडू पाटलांना जर तुम्हाला श्रद्धांजली व्हायची असेल तर मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही गड्याओ. मी तुमच्या भावनेलाही हात घालणार नाही. मला रडवायचं म्हणलं तर काही क्षणात मी तुमच्या डोळ्यातून पाणी आणेल, पण मला ती ॲक्टिंगही करायची नाही. मी तुम्हाला जाता जाता एकच सांगेन, तुम्हाला जर पाटलांना श्रद्धांजली द्यायची असेल ना, ज्यांचे पोरं मायबापापासून वेगळे राहतात त्यांनी कीर्तन संपल्यानंतर पहिल्यांदा घरी घेऊन या, हीच खरी आदरांजली आहे, ही खरी श्रद्धांजली आहे. आता मायबाप गेले ना, माणूस पोरका होतो. अरे आज ज्या चोरट्या लोकांच्या मारून डोळ्यात ज्यांनी पाणी आणलेलं असेल, ऐका बरं का, ज्या न बोलणाऱ्या आपल्या काठीच्या मारानं ज्यांना बोलवलं असेल, एखादा ढसाढस रडताना व ड्युटीच्या अनेक दिवसात अनेक लोकांना ज्या साहेबांनी पाहिलं असेल, पण बापाच्या आठवणीत त्या माणसाच्या डोळ्यात आज पाणी आलं. लक्षात ठेवा, मी सांगेन तुम्हाला, बाप गेल्यानंतर काय होतं. ज्याचा बाप गेला त्याला विचारा काय होतं बाप गेल्यानंतर दुःख न हानी. विचारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला बाप जाण्याचं दुःख काय आणि बाप जाण्याची हानी किती मोठी असते. हे छत्रपती शिवाजी महाराज सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. ऐका, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान झाले. डोक्यात सोन्याचा मुकुट आहे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून राजांना राज तिलक केला. त्यावेळी छत्रपतीच्या डोळ्यातून अश्रू आले. जिजाबाई साहेबांनी विचारलं, शिवबा एवढा आनंदाचा प्रसंग असताना तुमच्या डोळ्यात अश्रू का? अहो तेव्हा सिंहासनावर बसलात, डोक्यात सोन्याचा मुकुट आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक झालात आणि एवढ्या आनंदाच्या प्रसंगात तुमच्या डोळ्यात अश्रू का? तेव्हा छत्रपतीचे उद्गार आहेत, मासाहेब या सगळा आनंद पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू आमचे वडील शहाजी जिवंत असते तर किती बरं वाटलं असतं. लक्षात ठेवा, अरे छत्रपतीला जर बापाची गरज आहे, पंतप्रधानाला जर आईची गरज आहे, माजी मुख्यमंत्र्याला जर बापाची उणीव भासत असेल तर आपण एवढे मोठे नाही आहेत. तुम्हाला सांगू का मी, तुम्ही 2 दिवस 8 दिवस बिना पैशाचे घराच्या बाहेर पडा गड्या हो. जे 40-40 रुपयाचे गुटके फोडून तोंडात टाकतात ना बापाच्या जीवावर, त्याने एकदा घराच्या बाहेर पडा आणि पैसे न खिशात असताना बाहेर पडा आणि गुटखा खाऊन दाखवा. तुम्ही माती खाल पण गुटखा नाही खाल. एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. अरे बापाच्या पैशावर कोणी बी आयुष मारत. कमवा तेव्हा कळल काय असतं, कष्ट करा तेव्हा कळल पैशाची किंमत काय. आपल्या बापाच्या पैशावर 1.5 लाखाचा मोबाईल मागू आपण, मला आयफोनच पाहिजे, 15च पाहिजे, नाही तर मी कॉलेजला जाणार नाही.
अरे बाहेर पड आणि नोकरीला लाग आणि मग 1.5 लाखाचा मोबाईल घे. 10 वर्ष विचार करशील 1.5 लाखाचा मोबाईल घ्यायला. 10 वर्ष म्हणशील कशाला एवढे पैसे, याच्यासाठी मला 15 महिने काम करावं लागतं. हे लक्षात घ्या, कधीतरी बापाची भूमिका लक्षात घ्या. आणि माझी हात जोडून विनंती आहे तरुणांना, खुदडण्यात हिजडण्यात मोबाईल खेळण्यात आणि 10-10 तास 2-2 GB डाटा पुरत नाही काहीला. अरे काय शोकांती काय, आपलं काही जगणं आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, हे बघा, शिका मोठे व्हा. त्याच्याशिवाय कोणी विचारणार नाही महाराज. कोण विचारणार आहे बोला. आज मोठं होण्याची गरज आहे. अभ्यास करा. आज शिकलं पाहिजे सगळ्यांनी. शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून माझी तरुणांना विनंती आहे, इथं बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, 2च गोष्टी करा दादा हो. एक निर्व्यसनी जगा आणि एक अभ्यास करा. बस या 2 गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या आहेत. एक व्यसन जीवनामध्ये करू नका, कारण व्यसन हे माणसाचा घात करणार आहे. आणि दुसरी गोष्ट शिका. साहेबाचं पोरगं MBBSला लागला हैदराबादसारख्या ठिकाणी. आलाय का तो? हां बघा, पेपर असल्यामुळं त्याला येता आलं नाही. लक्षात घ्या बरं का, MBBSला लागलं. आज MBBSला जर लागायचं असेल ना, शिक्षण मार्क कमी असले तर 1 कोटी रुपये डोनेशन आहे महाराज. 1 कोटी रुपये डोनेशन आहे त्याचं. पण आज पोरगं MBBSला हैदराबादसारख्या सिटीमध्ये जात आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, आपल्या लेकरांना शिकवा. फार महत्त्वाचं आहे. येणारा काळ अवघड आहे आपल्यासाठी. म्हणून शिका, संघटित व्हा, बुद्धिवान व्हा. एवढी जाता जाता या ठिकाणी विनंती करणार आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण हे नैमित्तिक कीर्तन असल्यामुळं मला काही चाकोरीच्या पलीकडे जाता येणार नाही. म्हणून मी जाता जाता एकच सांगेल, पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराचे ऋण. आपण मायबापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आई वाचुनी पोर वेगळी, नाते तुटले पार, मावळला आधार आईचा, मावळला आधार. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ. सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ. आखिर माँ होती है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल तर आई वडील आहे. आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे पांडुरंग परमात्मा. पण तो पांडुरंग का उभा आहे? पुंडलिकानं केलेल्या आई वडिलाच्या सेवेमुळं तो तिथं उभा आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे. तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूपे. ये तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ना, त्याचं नाव आईवडील आहे. आणि या वडिलाच्या उपकारातून उत्तराय होण्यासाठी दादाराव भाऊ, पांडुरंग भाऊ, नामदेव भाऊ या तिघाही बंधूंनी आज हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. बरं, आपल्या मायबापाच्या उपकारातून आपण कशानंच उत्तराय होऊ शकत नाही, पण आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आपल्यावर ऋण आहे,
पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे साधूचं आणि तिसरं ऋण आहे मायबापाचं. तसे गावाचं, समाजाचं, देशाचं हे ऋण तर आहेच, पण महत्त्वाचे ऋण हे 3 मानलेले आहेत: देवऋण, साधुऋण आणि मातृपितृऋण. या 3ही ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या ठिकाणी या शिरसाट परिवाराने केला आणि मला तुमच्या गावामध्ये येण्याचा हा योग आलेला आहे. अतिशय गोड माणसं आहात बघा. एका दिवसाचं कीर्तन असून आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल हे बोलले रे करे रे बापुरे उत्तर राज माभरा हे नाही विचारलो दे करणे आपला राज माभरा पावने दाने करा कपाय में करा राज माभरा देव दुकारा कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.